नमस्कार, मी निकिता. आपण पाहतात LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. सांगा, येतं का तुम्हाला मराठीत बोलता? पहिल्याच दिवशी तपासणीत राज्यात 1268 प्रवासी वाहन चालकांना नोटीस. आता 1 महिन्यात भाषा शिकावी लागणार. मुंबईत कुर्ला आणि ट्रॉम्बे दरम्यान MMRDAची क्रेन कोसळली. दुर्घटनेत 8 ते 10 जण जखमी. घटनेनंतर संबंधित यंत्रणांकडून बचाव कार्य सुरू. राज्यात सुटे तेल विकण्यावर बंदी. FDI आयुक्त तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा. खाद्यतेलाची विक्री केवळ सीलबंद आणि पूर्ण लेबल असलेल्या वेस्टर्नातूनच करणं बंधनकारक. एकच तेल पुन्हा वापरल्यास होणार 10 लाखांचा दंड. FDI आयुक्त तुकाराम मुंढेंचा हॉटेल व्यावसायिकांना इशारा. लिव्ह इन रिलेशनशिप हे विवाह समान, त्यामध्ये हस्तक्षेपाचा अधिकार अगदी आई वडिलांनाही नाही. दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेल्या कास पठाराचा पुष्पोत्सव 1 सप्टेंबर पासून खुला. पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज. या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या पिंपळवंडी येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरलाय. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी कुटुंबियांनी मूक मोर्चा काढत संताप व्यक्त केलाय. हातात निषेधाचं फलक घेत मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेच्या मार्गाने नागरिकांनी आपला निषेध नोंदवलाय. चिमुकलीला न्याय मिळावा आणि या अमानुष घटनेतील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आरोपी साहिल खैरेवर कायद्यानुसार कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात संतापाचं वातावरण असून चिमुकलीला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केलाय. तो ते सरळ समोर बोलतो, बेधडक बोलतो. त्याचा अर्थ असा आहे की आपल्या गावाला जे चारी बाजूने 12 वाड्या म्हणून जे ताकद आहे, संस्काराच्या विचाराची ताकद आहे आपल्या सगळ्यांच्या बरोबर. समाज हे म्हटले जरी आम्ही आदिवासी नाही, माझं म्हणणं हे समाज आपला समाज. आपण त्याच्यामध्ये 24 तास उठतो बसतो, त्याच्यामध्ये वावरतो. ही मुलं बाळा ही सर्व जी त्याची आहे ना, ही सगळी आपली मुलं बाळ. ही झालेली घटनाच इतकी अंतःकरणाला आज धक्का लावून गेलेली आहे. SP साहेबांनी जी ऍक्शन केली, मुख्यमंत्री साहेब माझ्याशी आज सकाळी 10:30-11च्या दरम्यान जवळजवळ 10-15 मिनिटं बोलले. शिंदे साहेब बोलले, राज्यकर्ते बोलले. सुनीताताई पवारांनी सुद्धा पालकमंत्री म्हणून SP साहेबांकडून सगळा आढावा घेतला. कदाचित ते आज उद्या 2 दिवसामध्ये काहीतरी येऊन जाते. परंतु आपली भावना एकच आहे की ह्या माणसाला आता मरेपर्यंतची फाशी व्हायला पाहिजे आणि ती लवकर व्हायला पाहिजे, फास्ट ट्रॅक. यानंतर बातमी आहे नांदेडमधून. नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका शाळेत 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील मुख्याध्यापकाने त्याच शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य केल्याचा आरोप आहे. मुलीने आरडाओरड केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. यानंतर मुलीच्या पालकांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध पोक्सो कायद्यासह अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणातील संशयित असलेल्या 50 वर्षीय मुख्याध्यापक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिली आहे. आज रोजी शहरातील श्रीनगर भागात असलेली प्रतिभा निकेतन या शाळेमधील एक 10 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत त्या शाळेतील एक शिक्षक सोनवणे म्हणून त्यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केलं आणि मुलीने तिच्या आईला ती माहिती दिली. त्यामुळे पीडितेचे नातेवाईक पोलीस ठाण्यात आले होते. त्यांच्या फिर्यादनुसार पोक्सो, BNS व अॅट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर घटनेची माहिती माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब व DYSP साहेब यांना दिल्यानंतर त्यांच्या सूचनाप्रमाणे सदरचा आरोपी तात्काळ ताब्यात घेण्यात आला.
शाळांची दुरावस्था पाहता शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपकेंनी केली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यानंतर त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर टीका केली आहे. तसेच शिक्षण मंत्री आणि आमदारांनी आपल्या मुलांना आधी जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी पाठवावं असा टोलाही अभिजित दिपके यांनी लगावलाय. शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही मिळत नसतील तर याची जबाबदारी नेमकी कोणाची असा सवाल देखील त्यांनी केलाय. काही आदिवासी गावातली मुलं वारली साप चावल्यामुळं. कशामुळे झालं ते? पावसाळ्याचे दिवस आहे, पायी जावं लागतं, गवत असतं, पाणी साचलेलं असतं. त्या परिस्थितीत त्यांना भर पावसात पायी शाळेत जावं लागतंय. त्याच्यामुळे त्यांचा तो मृत्यू झाला. मृत्यू सरकारच्या फेलियरमुळे झालाय. जर त्या मुलांना इतक्या दूर पायी नसतं जावं लागलं तर ही घटना घडली नसती. आणि इथे येऊन या शाळेत साप निघालेत. जेवढी घाण या शाळेत आहे, जेवढे एवढं भंगार साचून ठेवलेले शाळेच्या मागं, त्याच्यानंतर सापच निघणार. क्लासरूम मध्ये साप निघतायत. मुख्यमंत्र्यांनी भेटणार या सगळ्या प्रश्नांची? मुख्यमंत्र्यांनी जर बोलवलं तर भेटू, पण गावकऱ्यांसोबत मिळून आम्ही आमचा आवाज उठवू आणि तो मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचेल. शिक्षण मंत्र्यांना आम्ही भेटलो होतो केंद्रीय, तिथेही पण झालं. जे काम करायचं ते झालं. तर भेटण्याची गरज नाहीये. गरज आहे, मी परत सांगतोय, गावकऱ्यांना एकत्र येण्याची गरज आहे. तसं कोणी कल्पित आहे का मग? धर्मेंद्र प्रधानांसारखा इकडे महाराष्ट्रामध्ये वाटतं? शिक्षण मंत्री अजून कोण? भुसे साहेब. आता त्यांचं म्हणणं असेल की नाही, ह्या शाळा खूप वर्षापासून अशाच आहे, आमची आता सरकार झाली मागच्या 10 वर्षात आणि आधीच्या सरकारांमुळे ते असू शकतं. तुम्हाला कशाला निवडून दिले? तुम्ही बदल घडवसाल यासाठीच निवडून दिले ना. केलाय का तुम्ही बदल? नाही केलाय. पत्र आहे अजून पण शाळांवर, ते पत्र गळतायत. मुलांना बसायला बेंच नाहीये. तर 10 वर्षात तुम्हाला तेही जमलं नसेल तर मग तुम्ही केलं काय? आता यांनी शिक्षण मंत्री पदावर राहायला पाहिजे की नाही मग दादा भुसेंनी? शाळेची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे अजिबात. गांधी विचारांनी आम्ही आंदोलन पुढे नेलं आणि गांधी कुटुंबियांनी आमची भेट घेतली. हा आमच्या कामाचा सर्वात मोठा सन्मान असल्याचं अभिजित दिपके यांनी म्हटलंय. आंदोलनादरम्यान आम्हाला देशद्रोही ठरवण्याचे आरोप झाले, मात्र गांधी कुटुंबियांच्या उपस्थितीने आमच्या देशभक्तीवर शिक्कामोर्तब झालं असा दावाही त्यांनी केलाय. काही सरकारी शाळांची दुरावस्था दाखवणारे फोटो आणि व्हिडिओ काढू नका असे आदेश देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. शाळा चांगल्या करा, आम्ही त्यांचे चांगले फोटो दाखवू असं ते म्हणाले. गांधीजींचे विचार संपवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी गांधींचे विचार कधीही मरणार नाहीत. संविधान आणि देश असेपर्यंत गांधीजींचे विचार जिवंत राहतील असं अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलंय. सर अभिनंदन करायला आले होते आणि सर सांगत होते की किती चांगल्या प्रकारे या देशाचे आंदोलन केले. आणि हे आंदोलन कुठं ना कुठं चालू असताना आमच्यावर आरोप लागले होते की देशविरोधी लोक आहे, हे लोक देशात काय म्हणतात त्याला अनार्की पसरवतील, अराजकता पसरवतील आणि हे लोक देशावर प्रेम करणारे नाहीये, देशविरोधी नारे लागतात, हे लागतात. पण मला वाटते आज त्या सगळ्यांचं प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे. महात्मा गांधींचा परिवार आज आमच्या सोबत आहे. ज्या महात्मा गांधींचा फोटो लावून आम्ही हे आंदोलन केलं, ज्यांच्या विचारावर आम्ही हे आंदोलन केलं, आज त्यांचा परिवार आमच्या सोबत आहे. याच्यापेक्षा मोठी अभिमानाची बात आमच्यासाठी तर काहीच नाहीये. आणि आमच्यासाठी आमच्या देशभक्तीचं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आज इथे. ज्या लोकांनी गांधींना मारलं ते लोक काही वर्षांपासून गांधींचा विचारही मारायला बघत होते. आपल्या देशात गांधींना मारून त्यांचं मन नाही भरलं, त्यांचा विचारही त्यांना संपवायचा होता. पण या आंदोलनातून आम्ही सांगून दिले की गांधींचे विचार कधी मरणार नाही, महात्मा गांधी कधी मरणार नाहीत. जोपर्यंत हा देश आहे, हे संविधान आहे, हा देश गांधींच्याच रस्त्यावर चालेल. तुम्ही किती प्रयत्न करा, काही करा, महात्मा गांधी ह्या देश. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या कंत्राटावरून विजय वडेट्टीवारांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. कंत्राटदारांचे पैसे थकवणे म्हणजे पाप आहे. मूळ स्थानिक कंत्राटदारांना बाजूला करून गुजरातमधील मोठमोठ्या कंत्राटदारांना आणलं जात आहे. नाशिकमध्ये 31,000 कोटींचा कुंभमेळा होतोय, मात्र 90% कंत्राटदार बाहेरचे आहेत. 500 कोटींचे काम 350 कोटीत पूर्ण करून 150 कोटी घेऊन जाण्याचा प्रकार सुरू आहे. ते कोणाच्या घरी जात आहे हे सांगून आता उपयोग नाहीये. अशा पद्धतीने महाराष्ट्राची लूट सुरू आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यांचे पैसे थकवणं म्हणजे पाप आहे. खरं म्हणजे हे गावाच्या शहराच्या छोट्या मोठ्या कामं करून सौंदर्यात भर घालणारी माणसं आहेत. परत तुमची ऐपत नसताना कामं कशाला काढली? यामागे यांचे पैसे न देण्यामागचा डाव हाच आहे की या राज्यातील मूळ ठेकेदार जो आहे, जो मराठी ठेकेदार आहे, मूळ ठेकेदार आहे, त्याला बाजूला सरकवून
गुजरातमधले मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर आणायचे आहेत आणि या सगळ्या भविष्यात कामं किरकोळ कामं न करता मोठमोठी कामं करायची. कारण कमिशन खोरीला सोपं, कोणी बोंबाबोंबही होत नाही. आता नाशिकमध्ये 31,000 कोटीचा कुंभमेळा होतोय, खर्च होतोय, पण 90% कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे आहेत. 90% ते कामं 500 कोटीचा घेतात आणि 350 कोटीमध्ये ते वाटून देतात. 150 कोटी घेऊन चालले, ते कोणाकोणाच्या घरात चालले त्याचा हिशोब आमच्याकडे आहे, पण आज बोलून उपयोग नाही. अशा पद्धतीनं लूट महाराष्ट्राची चालली आहे आणि इथल्या छोट्या मोठ्या माणसाला बेरोजगार करणं, त्याला संपवून टाकणं, स्थानिक लोकांना संपवणं हा त्यामागचा षडयंत्र आहे. MSCB मध्ये सुद्धा असंच चाललेलं आहे. किरकोळ कॉन्ट्रॅक्टर होता, छोटे मोठे 1,00,000 कोटीपर्यंत 2 कोटीपर्यंत कामं करणारा, ती सगळी कामं क्लब केली आणि 500-500 कोटीचे कामं, 400-400 कोटीचे कामं काढली. इथे सुद्धा MMRDA असेल, MSRDC या माध्यमातून अशाच पद्धतीची कामं मोठी काढायची. मग हॅमची असतील किंवा तुमच्या ADBची असतील, अशी कामं मोठी काढायची आणि यातून कमिशन खायचं आणि सामान्य माणसाला, छोट्या कंत्राटदारांना वाऱ्यावर सोडायचं, यांना संपवूनच टाकायचं. हे त्यामागचं षडयंत्र आहे, हे प्लॅनिंग आहे. पण महाराष्ट्रातील जनता अशा व्यवस्थेला. यानंतर बातम्या आहे अकोल्यातून. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील चिखली कासवे ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांनी गंभीर आरोप केलेत. गेल्या काही वर्षात 15वा वित्त आयोग आणि ग्रामपंचायतीच्या सामान्य निधीतून झालेल्या विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2 सप्टेंबर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 3 सप्टेंबर पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रतीक कुरेकर यांनी. वतीने डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवले जातात, मात्र वास्तविकतेमध्ये पाहायला गेलं तर ग्रामीण विभागात पाहायला गेलं म्हणजेच ग्रामीण विभागाचा चेहरा जर पाहिला तर साधं स्वच्छता सुद्धा ग्रामीण विभागात पाहायला मिळत नाही. याचाच उदाहरण जर पाहायला गेलं तर 18 ऑगस्ट रोजी झालेला अकोल्यातील चिखली कासवी या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये झालेला नागरिकांचा संताप. विविध समस्या घेऊन नागरिक ग्रामसभेमध्ये पोहोचले. आपल्या समस्या मांडत असताना ग्रामसेवक अथवा प्रशासक असलेले सरपंच यांच्या वतीने गावातील झालेला भ्रष्टाचाराचा आवाज उचलण्याकरता गेलेल्या नागरिकांना तिथून त्यांचा उत्तर तर मिळाले नाहीत, परंतु उडवाउडवीचे उत्तर देऊन त्यांना टाळाटाळ करण्यात आली. डिजिटल इंडिया तो सोडा, ते दूरचा विषय झाला आपला. सगळ्यात पहिले मेन मुद्दा, आमच्या गावातल्या पूर्ण नागरिकांना कोणाला पण विचारून घ्या, जेणेकरून मी आतापर्यंत शिक्षण जे काय झालं ते, मला अजूनपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचा चालूचा टायमिंग माहित नाही. ही ग्रामपंचायत चालू कधी होते, बंद कधी होते. गावात ही यावर्षी पाणी समस्या भयानक होणार आहे. कारण की आज काटेपूर्ण धरणात जर बघितलं तर फक्त 20% जलसाठा राहिलेला आहे. आमच्या याच्यात पहिली पाईपलाईन आली काटेपूर्णावरून, ते फेल गेली. परत 3 वर्ष पहिले 23 मध्ये डबल योजना काढली त्यानं, म्हणजे शॉर्टकट आणली ते शेतीनं. मला सांगा तुम्ही, आता आमच्या गावात एकनाथ पाटील आणि बोर्डे गुरुजी यांनी त्या गोष्टीला 20 वर्ष झाले काटेपूर्ण पाईपलाईन आणली शेतात, दोघांनी आणली, पण एक दिवस पाईप फुटत नाही त्यांचा. आमचे पाईप हे 8 फुटून राहिले चालू केले की. मग मला सांगा तुम्ही, त्याचा खड्डा 1 फूट असते की 3 फूट असते? 3 फुटाच्या खाली कोणी तुम्हाला कोणता शेतकरी अडवणार नाही, कारण की ते गव्हर्नमेंट मालमत्ता असते. 3 फुटाच्या खाली नाही मानव. त्याच्यानंतर तुम्ही जर 1 फुटावर जर टाकली ते योजना, कोणी नागरटी मारते, कोणी ट्रॅक्टर जाते त्याच्यावर. हे याचं आतापासून जर नियोजन करतील हे, तर पुढे भयानक. तसंच आमचं गाव पाणी टंचाईग्रस्त आहे भयानक. इथं पावसाळा किती घेऊ, आम्हाला सरकारी विरोध पाणी यायला लागते. माझ्या घराच्या बाजूला शौचालय दाखवलेलं आहे, बिल काढलेलं आहे, माझ्या हाती बिल आहे, पण शौचालय आहे नाही माझ्या घराच्या बाजूला. मग हे बिल कशाच आहे? शौचालय म्हणजे सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक शौचालय. मग हे बिल कशाच आहे? शौचालय आहे नाही माझ्या घराच्या बाजूला, मग हे बिल कशामुळे काढले? हे माझी समस्या. कॅमेरामन श्याम वाळस्कर सह मी प्रतीक कुरेकर, LS मराठी, चिखली कासवी. यानंतर बातमी आहे परभणीतून. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारात 3 वर्षीय चिमुकला बोरवेल मध्ये पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अदनान शेख नदीम हा चिमुकला बोरवेल मध्ये सुमारे 10 फूट खोलीवर अडकला होता. घटनेनंतर ग्रामस्थांनी 2 JCBच्या मदतीने तातडीने बचाव कार्य सुरू केलंय.
ग्रामस्थांसोबत प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले असून तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अदनानला बोरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. चिमुकला सुखरूप बाहेर आल्यानंतर कुटुंबियांसह घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या तत्परतेचं सर्वत्र कौतुक होत आहे. सर्वप्रथम सांगतो की साधारणतः 1:15 वाजता ही घटना घडली आणि 3 वर्षाचा मुलगा शेख अदनान असं ज्याचं नाव आहे तो बोरवेलमध्ये पडला आणि त्याच्यानंतर जशी माहिती तालुका प्रशासनाला कळाली, जिल्हा प्रशासनाला कळाली, पोलीस प्रशासन सर्वजणांनी समन्वय साधून आरोग्य पथक, महसूल पथक आणि पोलीस प्रशासन येथे पोहोचलं आणि ग्रामस्थांनी, इथले झेडपी मेंबर असतील, सर्व ग्रामस्थांनी देखील मदत करून आवश्यक ती मशिनरीज उपलब्ध करून दिली आणि नंतर बाजूला 2 खड्डे खोदून जवळपास तो मुलगा 10 फूटवर होता. त्याचे आप्तेष्ट, त्याचे आई वडील त्याच्याशी सतत संपर्कात होते आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवत होते आणि ऑक्सिजनची पण आपण व्यवस्था केली आणि त्यानंतर साधारणतः 1-1.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्या मुलाला आपण सुखरूप वाचवण्यात आपल्याला यश आलं आणि आता पुढची परिस्थिती बघता त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे. नाशिकच्या लासलगाव पोलिसांनी दुकाने आणि वाहने फोडून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. खुर्शीद अब्दुल हमीद खान याच्याकडून चोरीचा मुद्देमाल, सॅन्ट्रो कार आणि लोखंडी बोल्ट कटर असा एकूण 4,51,716 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 18 मेला विठ्ठलवाडी येथील दुकानाचं शटर तोडून तांब्याच्या वायरी चोरीला गेल्याप्रकरणी तपास सुरू होता. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलंय. आरोपीवर नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आमचे अमोल तळेकर अंमलदार यांना काही नागरिकांकडून एक संशयित वाहन लासलगाव परिसरात फिरत असल्याची बातमी मिळाली. त्या बातमीवरून आमचे पोलीस अधीक्षक माननीय श्री स्वामी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे अपर पोलीस अधीक्षक श्री विमला मॅडम, तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब आणि बंबाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोऱ्या रोखण्यासाठी जी नाकाबंदी लावण्यात आलेली होती, त्या नाकाबंदीची लोक तसेच आमच्या दुसऱ्या 2 टीम या आम्ही त्या वाहनाचा शोध घेण्यास आम्ही तात्काळ रवाना केले. तर त्या वाहनाचा पाठलाग करून आमच्या टीमने ते वाहन डिटेन केले. ते वाहन डिटेन केल्यानंतर त्या वाहनात असलेला मुद्देमाल त्याची चौकशी केली असता त्या व्यक्तीने उडवडीची उत्तरं दिली. त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आमच्या लक्षात आलं की याने लोंजाई माता इलेक्ट्रिक्स हे दुकान फोडून त्यातील मुद्देमाल घेऊन तो पळण्याच्या तयारीत असताना आपण त्यांना पकडलेला आहे. त्याची माहिती डिटेल चेकिंग केल्यानंतर त्याच्यावरती अशा प्रकारचे दुकान फोडीचे इतरही पोलीस स्टेशनला 12 गुन्हे दाखल असल्याची माहिती आपल्याला मिळाली. तसेच त्याचे 12 ते 13 गुन्ह्यांमध्ये तो अद्याप तो फरार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यावरती नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत, तसेच नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. आणखी तपास यामध्ये सुरू आहे. तसेच आरोपीला आज माननीय न्यायालयात हजर केले असता आरोपीला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे आणि पुढील तपास या गुन्ह्या. या महत्त्वाच्या सविस्तर बातम्यानंतर पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. अहिल्यानगरच्या नेवासामध्ये अश्लील डीजे लावणीच्या शासन आदेशाचा गैरवापर, कला केंद्र चालकांना धमकावून खंडणीचा आरोप, खंडणीसाठी मंत्री आशिष शेलारांच्या नावाचा गैरवापर केल्याचा दावा. पुणे महापालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा प्रकार समोर, मुलाच्या मृत्यूनंतर डांबरीकरणाला सुरुवात, डांबरीकरणानंतर 2 दिवसात रस्त्याची दुरावस्था. भिवंडीत भंगार व्यावसायिकाकडून 30,000ची लाच स्वीकारताना पोलीस शिपायाला रंगेहात पकडले. मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई. रायगडच्या वडखळ परिसरात बोगस बंगाली डॉक्टरला अटक, पेण गट विकास अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची धडक कारवाई. 54,000चा औषध आणि इंजेक्शन साठा जप्त. बीडच्या माजलगाव कॅम्पमध्ये स्कॉर्पिओला भीषण अपघात, गाडीला आग, 8 प्रवासी सुखरूप. स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. धाराशिवच्या वाशीत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने बालविवाह लावून लैंगिक अत्याचार, पतीसह नातेवाईकांवर पोक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. नाशिकच्या लासलगावकरांना मोठा दिलासा, बाह्यवळण रस्ता, रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांना गती. बाह्यवळण रस्ता आणि रेल्वे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा.
निधीही जास्त, बोलायलाही वेळ जास्त, तरी नगरसेवकांकडून भाजप नेतृत्वावर टीका का? भाजपच्या गणेश बिडकरांचे सुनेत्रा पवारांना थेट पत्र. नगरसेवकांच्या भूमिकेवर सवाल. अंबरनाथमध्ये पाण्यासाठी समाजसेवक मिलिंद पाटील यांच्या उपोषणाला सुरुवात. धरण भरलेलं तरी नळ कोरडे. अंबरनाथच्या पाणी प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना पाटील यांचा सवाल. मुंबईत MMRDA ची क्रेन कोसळली, 8 ते 10 जण जखमी. उर्ला ट्रॉम्बे दरम्यान MMRDA क्रेनचा अपघात, प्रवासी रेल्वे वाहतुकीवर परिणाम नाही. घटनेनंतर संबंधित यंत्रणांकडून बचाव कार्य सुरू. धाराशिवच्या कळंब ड्रग्ज प्रकरणात नगरसेवक मोहसिन सलीम मिर्झाला अटक. 24 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.